हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अंतलल. सो आज बिग बॉसचा ग्रँड फिनाले पूर्ण पार पडलेला आहे आणि अशा रीतीने आपला हा सीझन संपलेला आहे. पण आय रिअली डोंट अंडरस्टँड. स्टार्टिंगला जो पूर्ण बाबांनी एवढा पूर्ण फीलच घालून टाकला भाईसाब, म्हणजे जो ग्रँड फिनालेसाठी बसले लोक बघायला आणि काय झालं कळलंच नाही. सो आय मीन्स हा व्हिडिओ मी याच्यासाठी करते, मोस्ट ऑफ लोकांनी बघितलं नाही, काही लोकांनी लाईट नसेल, नेटवर्क नसेल, व्हॉट एव्हर इश्यूज काही बघितलं नसेल, सो त्यांच्यासाठी आहे. सो आणि स्टार्टिंगला ते म्हणजे डॅन्यूबचे ओनर, ऑफकोर्स त्यांनी स्पॉन्सर केले आहे, त्यांनी एवढे पैसे लावलेले, सो हक बनताय. बट स्टील ग्रँड फिनालेचा पूर्ण म्हणजे फीलच घालून टाकला. ते आले, त्यांनी सगळं बोललं आणि त्यांनी त्यांना इन्व्हाइट वगैरे केलं आणि त्यांचे ऑफकोर्स त्यांचं पूर्ण ब्रँडिंग, त्यांचं मार्केटिंग आणि ईच अँड एव्हरीथिंग ते सगळं होतच होतं. त्याच्यात ते नाही होत तर भाई अभिषेक बच्चन आले. म्हणजे एक चांगलं वाटलं की मराठीच्या ह्याच्यामध्ये एक कुठल्या तरी म्हणजे हिंदी इंडस्ट्रीतला माणूस येतोय आणि तो फील चांगला होता. पण नंतर ते जरा जास्त स्ट्रेच केल्यासारखं झालं होतं. म्हणजे ऑफकोर्स छत्रपती महाराजांवरती आपला पिक्चर त्यांनी काढलेला आहे रितेश सरांनी, त्याचं ते लोक पूर्ण मार्केटिंग आणि सगळं ते करत होते. सो पण ते ना म्हणजे ते अति वाटलं आणि नंतर मग ते ते पण एक नाही आलं उलट, म्हणजे कसं जे रिजवान साहेब आलेले, सर आलेले, ते मराठीमध्ये बोलत होते. ऐकून छान वाटलं. म्हणजे आपल्या इथेच मुंबईमध्ये घाटकोपर पंतनगरमध्ये राहत होते आणि आज तो माणूस एवढा मोठा म्हणतात ना बादशाह झालाय. सो इन्स्पायरिंग जर्नी. पण व्हॉट एव्हर इट इज, पण ते कसं ना फिनालेला एक्सपेक्ट नव्हतं करत होतं. म्हणजे हे मध्ये मध्ये कुठल्या तरी एपिसोडमध्ये येऊन तुम्ही केलं असतं 10-15 मिनिटाचं, सो ठीक आहे, चाललं असतं. जसं सॅटर्डेचे भाऊचे धक्के वगैरे झालेले, सॉरी संडेचे, तर तेव्हा तुम्ही आला असता आणि हे सगळं केलं असतं तर आपण समजू शकलो. पण फिनालेचा फील घालवला. वी वर एक्सायटेड की तर आपण काय होणार आहे, कोण जिंकणार आहे, कारण सगळ्यांची टेन्शन्स वाढलेले, सगळ्यांना धाकधूक होतं, कोण येतंय, कोण म्हणजे सपोर्ट देतोय त्याला, तो होणार की नाही, जिंकणार की नाही, कोण 5th पोझिशनवर जाते, कोण 4th पोझिशनवर जाते, कोण टॉप 2 आहे, हे सगळं मनामध्ये आणि डोक्यामध्ये असताना आणि या लोकांचा फुल टू टाइमपास चालू होता. आणि ते हिंदी मध्ये असंच वाटलेलं, अरे आपण काय हिंदी चॅनलवरती बसलेलो आहोत का, म्हणजे सगळं अभिषेक बच्चन आलेले आणि ऑल. सो ऑफकोर्स त्याला मराठी येत नाही, सो ही वॉज टॉकिंग हिंदी ओनली. सो तसं झालं आणि नंतर मग ॲट लास्ट तो फिनाले चालू झाला. नंतर मग टॉप 5 होते. त्याच्यातनं मग भाऊनी बॅग ऑफर केली की आधी 3 लाख आणि 4 लाख आणि 5 लाख. असं भीती वाटत होती कोणाला कोणाला की बाबा बॅग घेतायत की नाही, कारण बाहेर काय चाललंय ह्या लोकांना माहिती नव्हतं. आणि सगळे टेबल चेंज झालेले, टर्न अँड ट्विस्ट झालेलं सगळं, म्हणजे पूर्ण म्हणतात ना जो सपोर्ट आहे. आधी वाटत होतं ही व्यक्ती जिंकेल आणि नंतर मग वाटत होतं अरे ह्या व्यक्तीला जास्त सपोर्ट आहे ना, कोण बॅग घेते. पण नशीब सगळ्यांनी आपल्या फॅन्सचा रिस्पेक्ट ठेवला आणि कोणीच नाही घेतली ती बॅग. एकदा राकेश आरबी आला आणि तिथपर्यंत म्हणजे बजर दाबायला सांगितलं, तर बजर दाबायचं तर सगळेजण शॉक झाले, राखी आणि ससा वगैरे सगळे, अरे काय आहे, म्हणजे तो फिरून परत गेला. म्हणजे तो काय मजाक करत होता ना. पण तो फिनालेला पण तुम्ही लोक मजाक करताय, तर बाबा इतकं एवढं टेन्शनचं वातावरण असताना. आणि ऑफकोर्स मग ती बॅग कोणी घेतली नाही. आणि मग दीपालीला टॉप म्हणजे 5th पोझिशनवरती दीपाली बाहेर आली. आणि मग नंतर मग टॉप 4 साठी सगळं झालेलं. तर ॲज युजल यांचे जे सगळे करतात टर्न अँड ट्विस्ट, म्हणजे जे एक 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 म्हणतात ना टास्क नाही म्हणू शकत, पण जे काही करतात जे एलिमिनेशनसाठी, ते बघायला जरा चांगलं वाटतं. जसं 4th पोझिशनवरती परत सगळ्यांना बाहेर बोलवलं आहे ऑल. आणि मग सगळेजण बाहेरचे लोक डान्स बिन्स करत आत आले. नंतर ते ब्लाइंड फोल्ड्स वगैरे लावले सगळ्यांवरती. आणि मग त्याच्यातनं कळलं की एकाला कोणतरी जाणार आणि ते अनुश्रीला बाहेर घेऊन आले. आणि मग एकदम पूर्ण ते शॉकिंग झालं की कोणीच एक्सपेक्ट करत होतं नव्हतं की ती 4th पोझिशनवरती जाईल अँड ऑल. आणि मग सगळेजण शॉक झाले, सगळे सपोर्टर्स, फॅन्स सगळे खफा झाले, म्हणजे कोणाला नाही आवडलं की ती 4th पोझिशनवरती गेली. आणि नंतर मग 3rd पोझिशनचं आलं, तर 3rd पोझिशनवरती पण त्यांनी ते नेहमी पॅरेंट्सना बोलवतात तसं मग सगळ्यांच्या, म्हणजे त्याची आरबीची बहीण आलेली, सपोज तन्वीची मम्मी आई आलेली आणि ऑफकोर्स विचारचे वडील आलेले. तर मग त्याप्रमाणे मग नंतर
सेफ. आणि मग सगळ्यांचे परत अगेन हार्टबीट्स वाढले. अरे बापरे, टॉप 2 मध्ये कोण आहे, टॉप 2 मध्ये. म्हणजे बाहेरच्या पण कंटेस्टंटना विचारलं, म्हणजे जे एक्स कंटेस्टंट होते, तर सगळ्यांनी मोस्ट ऑफ लोकांनी आरबीचंच नाव घेतलं की आरबी बाहेर जाईल. म्हणजे राखी आणि सगळे ते सगळ्यांनी मोस्ट ऑफ लोकांनी, म्हणजे एकाने कोणीतरी, मला आता आठवत नाही, पण एकाने कोणाचे तरी नाव घेतलं आरबीचं. पण बाकी सगळ्यांनी म्हणजे विशालचं नाव घेतलं की विशाल बाहेर जाईल. पण बाकी मला वाटतं प्रभू बोलला वाटतं विशाल जाईल किंवा काय. नाही, तो पण आरबीच बोलला. तर त्याप्रमाणे पण सगळेजण असं, तर सगळेजण वाटत होतं की थर्ड पोझिशनवरती आरबी हिट होईल. आणि नंतर मग सगळ्यांचे परत टेन्शन्स इन्क्रीज झाले आणि नंतर मग कळलं, अरे बापरे विशाल गेला. मग तिथेही सगळ्यांना शॉक बसला की विशाल टॉप 2 मध्ये नाही आहे ना. पण त्यांनी चांगलं स्पीच दिलं वगैरे की मी इथपर्यंत आलो आणि सगळं खेळला, आणि तो स्ट्रॅटेजीज अँड कॉलेज मास्टर माइंडचा किताब वगैरे भेटला. सो आय एम हॅपी अँड ऑल. म्हणजे ऑफकोर्स सगळे नाराज होते, मनातनं नाराज तर असणारच. पण मग ते तसं झालं. आणि नंतर मग पोझिशन आली की लाईट्स ऑफ करायचे अँड ऑल, आणि मग ते सगळं ते इमोशनल वातावरण झालं. म्हणजे ऑफकोर्स एवढ्या दिवस ते लोक राहिले होते, ते फिलिंग्स आणि अटॅचमेंट झाली होती घराबद्दल, आणि ते ऑफ करायचं. आणि ॲज युजल तन्वीचं एक्सप्लेनेशन आणि तिचा स्पीच चालू झाला की कसं काय वगैरे. आणि म्हणजे एवढं वाटत होतं की करायचे, पण तरी पण आता वाईट वाटतंय येणार. नंतर मग आरबीचा शब्दांचा थोडा प्रॉब्लेमच आहे, तर तो कमीच बोलतो. आणि नंतर मग त्यांनी लाईट्स ऑफ करून ते लोक बाहेर आले आणि नंतर मग स्टेजवरती आले. आणि मग स्टेजवरती ते भरपूर काय ती स्कूटी काय दिली. नंतर ते रेवा डायमंडनी तिला विनरला 10 लाखाचं व्हाउचर मिळणार होतं. नंतर तुम्हाला 15 लाखाचं प्राईज मनी पण होतं अँड ऑल. आणि नंतर मग हे करता 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 त्यांनी तन्वीचा हातात घ्या, आणि अशाच प्रकारे तन्वी तिथे जिंकली. इथे नंतर जशी तन्वी जिंकली तशी बापरे, सोशल मीडियावरती इतकं सगळं दुसरं ट्रोलिंग चालू आहे सगळं. नंतर एवढी म्हणजे सगळेजण एकमेकांबद्दल बोलताय, फॅन्स अँड ऑल. बरोबर ते भरपूर भरपूर म्हणजे चाललेलं की त्यांचं असंच म्हणणं होतं की ती डिझर्विंग नाही आहे. तर असं सगळं काम आहे. सगळे 90 दिवस 100 दिवस खेळलेत सगळेजण, प्रत्येकजण आपापल्या परीने खेळलाय, तरी पण ते ट्रोलिंग केलं जातंय आणि बोललं जातंय. तर ते कुठेतरी खटकतंय की बाबा तुम्ही आता कोणी काय गेम आधी तर सगळेच म्हणे, हा स्वतः अनुश्री म्हणत होती की ती स्ट्रॉंग आहे, की म्हणजे ती डिझर्व करते, किंवा तू अशी कशी एवढी कशी परफेक्ट असं कसं बोलू शकते. म्हणजे ती नेहमीच म्हणायची किंवा मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. तर ती तेच म्हणजे ते असं कसं बोलू शकते, मी तर नाही बोलू शकणार. म्हणजे स्वतः अनुश्री तिला बोलायची की तू स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. आणि म्हणून मग विशाल पण बोलायचा ती स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे स्टार्टिंगचे तर 50 दिवस तिला नॉमिनेटच केलं नाही. म्हणजे आणि मग तुमच्या हातात होतं ना नॉमिनेट करायचं, तरी तुम्ही नॉमिनेट नाही केलं. आणि नंतर ती कमी नॉमिनेशनमध्येच गेली, 2 वेळा कॅप्टन झाली. तिला टास्क क्वीन, किचन क्वीन, बीबी क्वीन, नंतर ह्याचं हिरोईन वगैरे म्हणायला गेलं. गाणं त्यांची परफॉर्मन्स त्यांची छान छान झाली. राखीचा परफॉर्मन्स किती सुंदर झाला. नंतर विशालचा आणि सगळ्यांचा, अनुश्रीचा, आरबीचा, दीपालीचा पण किती छान, बापरे काय दिसत होती ते धुरंधरच्या गाण्यामध्ये. तिने तो म्हणजे तिचं तिने वेअरिंग म्हणजे ड्रेस घातलेलं जो काही, पण त्याच्यामध्ये फारच गोड दिसत. म्हणजे कुठल्या अँगलनी वाटत नव्हती की तिला एवढा मोठा मुलगा असेल. अफकोर्स तिचं कमी वयामध्ये लग्न झालेलं ती गोष्ट वेगळी. सो पण त्याचं पण म्हणजे परफॉर्मन्स पण छान झाले. तसा फिनाले ॲज युजल, म्हणजे फिनालेला बनतात भरपूर खर्च केला होता आणि तर केलेला. पण एक आश्चर्य तिथे वाटलं, म्हणजे जसं काही कंटेस्टंट आले नाही. जसं स्टार्टिंगला तर असं दिसलं भरपूर कंटेस्टंट, असं वाटलं की नाहीच आले. म्हणजे रुचिता नाही दिसली, प्राजक्ता नाही दिसली, संकेत नाही दिसला, करण नाही दिसला, आपले सचिन भाऊ नाही दिसले. तर असे भरपूर कंटेस्टंट दिसले. ते फर्स्ट हाफमध्ये असे दिसले. नंतर सेकंड हाफमध्ये मग असं दिसलं की करण आलाय आणि सचिनजी पण आल्यात. आणि सचिनचा म्हणजे सचिनजींचा एक डान्स परफॉर्मन्स पण तिथे झाला. पण रुचिता नव्हती, प्राजक्ता नव्हती, संकेत नव्हता. तर ह्या लोकांचं आता असं झालं ना, बाहेर येऊन हे लोक इतकं बोलले, तर मग आता कसं जायचं किंवा काय, दॅट डोंट नो की इन्व्हाइट केलंय नाही केलंय की हे लोक नाही दे. प्राजक्ता शुक्राने एक काहीतरी व्हिडिओ टाकला होता की तिचं काहीतरी सिंगिंगचा आहे, तर दॅट्स वाय ती नाही होऊ शकणार. तर म्हणजे एक असं कारणच वाटतं. तर ते लोक आले नाही, म्हणजे ते लोक थोडे नाराज आहेत का. तर फर्स्ट टाइम जेव्हा स्टार्टिंगला असं झालं की फर्स्ट टाइममध्ये बिग बॉसमध्ये असं झालं की एवढे कंटेस्टंट आले नाही. पण नशीब मग करण दिसला, नंतर सचिनजी दिसले. तर तसं दिसलं. पण आता कसं माहिती आहे, तुम्ही बाहेर काही बोला, किती काय झालं, पण असं आहे ना, इथे कसं दरारा नाहीये, कोणाचा धाक नाहीये, तर प्रत्येकाला जसं वाटतं तसं वागतायत. आणि नंतर मग त्यांना असं वाटतं की इंडस्ट्रीमधले पण हे लोक नाही आहेत. मग त्यांना आय मीन
असे कसे वागू शकतात? इफ इट त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर दे शुड कम ना, यायला पाहिजे त्यांनी फिनालेला. तर मे बी असं आहे की बाबा पैसे यांचे झालेत देऊन म्हणून आले नाही, कारण पैसे द्यायचे राहिले असते किंवा काय तर कदाचित आले असते किंवा काय. मग मग बिग बॉस हिंदीचा दरारा जास्त आहे का, जसं सलमानला सगळेच लावतात. मे बी मागच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये माहिती ना, बसीर अली तो होता. बसीर अली, हा तोच माझ्या हाताने. तर तो होता, तर तो पण बाहेर येऊन काय काय बोलला होता. तर असंच वाटलं होतं सगळ्यांना की तो येणार नाही किंवा काय, पण फिनालेला तो आला होता. म्हणजे सलमानने त्याला टॉन्ट पण मारला होता. पण मग व्हॉट एव्हर इट इज ना, मग तो त्याचे म्हणतात ना, त्यांचं पेमेंट झालं नसेल किंवा काहीतरी सलमान खानचा रुतबा असेल, दरारा असेल, व्हॉट एव्हर रिझन, किंवा बिग बॉस एवढा मोठा शो आहे तर तिथे आपण असं नाही करू शकत. सो काही असेल तर तो तिथे आलेला. मग ह्या लोकांनी पण यायला पाहिजे होतं ना. पहिली गोष्ट, बोलणं कितपत योग्य आहे बाहेर जाऊन, कारण तुम्ही म्हणताय की बाबा हा जे आम्ही करत होतो ते दाखवत नव्हतं, ते असं दाखवलं, ते तसं दाखवलं. अनुश्री राहिली ना बाई टॉप 5 पर्यंत. ती पण तुम्ही जर म्हणतात की इंडस्ट्रीतल्याच लोकांना हे लोक फेवर करतात, ऑफकोर्स फेवरिझम असणार त्यांचं. स्टार्टिंगला ऍक्च्युअली बिग बॉस तसाच चालू झाला, म्हणजे हे सिरियल मधले ऍक्टर्स आहेत किंवा पिक्चर मधले, त्यांना घेऊन झालेला बिग बॉस की बाबा हे लोक म्हणजे असे तुम्हाला दिसत आहेत पडद्यावरती, पण मग रिअल लाईफमध्ये ह्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, हे लोक कसं बोलतात, कसं राहतात, कसं खातात, कसं पितात, आणि त्या रीतीने तो तयार झालेला. आणि मग नंतर मग हळूहळू ते चेंज झालं. मग नंतर मग कॉमन मॅन वगैरे येऊन गेले, मन्नू आणि मनवीर वगैरे आलेले, तो सीझन एक त्यांचा भरपूर गाजलेला. पण त्याच्यानंतर मग ते कॉमन मॅन त्यांना म्हणजे नंतर तो दीपक बिपक आलेला, त्यांनी पूर्ण घाण केली, सगळे बेकार झाला तो सीझन. आणि नंतर मग चालू झालं, नंतर मग हे इन्फ्लुएन्सर यायला लागले आणि यांच्याकडे एवढे मोठे मोठे म्हणजे फॅन बेस असायचा, तर त्या दृष्टीने इन्फ्लुएन्सर इन्व्हाइट करायला लागले. म्हणजे OTTच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपला अभिषेक मलान आलेला, नंतर बाकीचे पण दुसरे आलेले, मनीषा वगैरे आलेले, तर सगळेजण आलेले. आणि मग त्याच्यामुळे मग ते त्यांना कसं तो क्राऊड पण मिळतो. ते इथे पण सगळेजण आलेले ना. आता सगळेजण म्हणतात असा जिंकतोय, तसा जिंकतोय, हा ठीक आहे, तन्वी जिंकली तर ठीक आहे, पण आरबी कुठल्या अँगलनी टॉप 2 मध्ये दिसतो. तर असते काय कायची पर्सनॅलिटी, आवडते ती पर्सनॅलिटी. मग सगळेजण जर तुम्हाला पर्सनॅलिटीज वगैरे, तर मग रोशन पण किती चांगली पर्सनॅलिटी होती, सचिन दादा पण किती चांगली पर्सनॅलिटी होते. ऑफकोर्स ते लोक म्हणजे म्हणतात ना, ऑफकोर्स सचिनजीचे मला तर काही म्हणा, म्हणजे रोशनपेक्षा मला सचिनजी भरपूर आवडायचे. तर मला पण हे बिग बॉस मटेरियल नाही आहे ना, नाही त्या लोकांना खेळता आलंय. सो आणि नंतर मग फरक तोच पडतो ना, की तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात आणि बाकीचे सेलिब्रिटीज आहेत. आरबी जो आहे तो त्याचा नेम फेम सगळं घेऊन आलेला आहे ना. बोलता बोलता एकदा बोलला होता ना, मी कसा आलोय किंवा काय आलो, वॉट चुकतात हे लोक पण बोलताना. तर तसं झालं. आणि पण आलाय तो त्याचा नेम फेम घेऊन आहे ना. व त्याच्याने पण तुम्हाला जसं मागच्या दरवेळेला कोणतरी मोठी सेलिब्रिटी येते, जसं मागच्या वेळी वर्षा उसगावकर आलेल्या वगैरे, म्हणजे नेहमी दरवेळी कोणतरी मोठी सेलिब्रिटी आणायची, जेणेकरून त्यांना त्यांना त्यांचा शो अप करायचा आहे. त्याच्यासाठी ते लोक वेगवेगळ्या ह्याच्यातनं कंटेस्टंट आणतात, की त्यांना पण माहिती आहे मला वेगवेगळ्या राज्यातले किंवा वेगवेगळ्या गावातले असे कंटेस्टंट, की तिकडचा आम्हाला क्राऊड मिळावा बघायला, म्हणून ते लोक घेऊन येतात. पण त्यांना तुम्ही म्हणतात कसं की तुम्ही मग त्यांना नका नाही जिंकलं, पण त्यांना खेळता तर आलं पाहिजे. तर ते तसे ते खेळू नाही शकले ना. नंतर मग कुठे कुठे असं पण बोलतात, हा टोळीवाल्यांना तुम्ही चुगल्या दाखवल्या, काट्यावाल्यांना काहीच चुगल्या दाखवल्या नाही, काट्यावाल्यांनी पूर्ण बीबीवाल्यांनी त्यांना मेकर्स त्यांना पुढे घेऊन गेले. अरे पण टोळीवाल्यांना पण चुगल्या दाखवून टोळीवाले सेपरेट नाही झाले. पूर्ण जसं रोशनला जेव्हा स्टार्टिंगला चुगली दाखवली, रोशनला केलं ना मॅन्युप्युलेट, रुचिता आहे, विशाल आहे, त्यांनी नाही टोळी सोडली. नंतर मग हिला दाखवली, अनुश्रीला दाखवली. अनुश्रीने त्यावेळी टोळी सोडली, नंतर परत ती टोळी जाऊन बसलीच ना. संकेतला दाखवली, तर संकेतनी पण टोळी कुठे सोडली. तर देवर देर ना, ते लोक तिथेच होते. हा तुम्ही जर म्हणताय चुगल्या दाखवल्यात आणि ते वेगळे झालेत आणि त्यांच्यामध्ये भांडणं झालीच आहे, तर असं काही तर दिसलंच नाही. स्टार्टिंगला थोडं प्रोमोस वगैरे कटले रोशनवरती की मी सोडतोय, पण नंतर त्याला मॅन्युप्युलेट केलं तर तो राहिला ना, तो कुठेही सोडला. पण त्या लोकांना गेमच नाही ना खेळता आला. त्याला एवढं सांगून सांगून सुद्धा, हिंट देऊन सुद्धा रोशनला नाही गेम खेळता आला. तशीच तुम्ही बॉडी हे करून दाखवू नका ना, शो ऑफगिरी नाही करू शकत. तुम्हाला तिथे खेळणं गरजेचं ना. जसं आपण सगळीकडे काम करायला जातो, काम करणं गरजेचं आहे, त्यांचं तिथे खेळणं म्हणजे त्याचं ते काम आहे ना. बिग बॉस आहे ना, जो कॉन्टेंट देईल त्याला ठेवणार, जो कॉन्टेंट नाही देणार त्याला काढणार. तर स्टार्टिंगला सगळ्यांचंच असं झालं ना. सपोज ही बाल्कनी टीम वगैरे होती, तर मग ते लोक काय करत होते, काहीच करत नव्हते. तिथे वरती जाऊन नुसते गप्पा मारत होते. मग शेवटी एक 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 बाहेर निघावंच लागलं. आयुष मला आवडायचा, कारण तो सिरियल मध्ये काम करायचा, तर मी म्हणजे बघितलेलं आहे त्याच्या सिरियल, तर मला आयुष भरपूर आवडायचा. पण आयुष खेळलाच नाही ना.
आणि ओमकार या लोकांचं कसं आहे ना, यावेळी खरं सगळ्यांना असं वाटतं की यावेळेचा बिग बॉस फ्लॉप आहे. तर मला नाही वाटत की बिग बॉस फ्लॉप आहे. बिग बॉसने काय ठिकठिकाणी डिसिजन बरोबर नाही घेतले. म्हणजे ज्यावेळी ज्याला काढायला पाहिजे होतं तेव्हा नाही काढलं. जेव्हा चांगला खेळायला लागलं, जसं सागर आधी काढायला पाहिजे होतं तेव्हा नाही काढला, आणि चांगला खेळायला लागला तेव्हा त्या काढलं. इव्हन प्राजक्ता पण आधी एवढं काही चांगली खेळत नव्हती, पण नंतर भले डील डील काही करू दे, समथिंग समवेअर शी वॉज डुईंग समथिंग. सो मग तिला ठेवायला पाहिजे होतं, तर ते तिला हे काढलं. नंतर मग वाईल्ड कार्ड नाव आले, त्याच्यामध्ये संकेत किती डिझर्विंग होता, तर त्याला ठेवायला पाहिजे होतं, तर त्यालाही बिग बॉसने काढलं. सो ते ते कुठे पटलं नाही. तर त्यामुळे मग कुठेतरी, पण मग तो सीझन चालतच झाला. मग राखी आली, राखीने भरपूर मिर्च मसाला सगळा दिला, नंतर घाण पण केली, ते सगळं झालं. मग नंतर असं पण म्हटलं, अरे हिला काढलं आणि इतकी वाट लावते. सो तसं आहे. तर पूर्ण सीझन असा झाला, अप्स अँड डाऊन्स आणि सगळं सगळं झालं. तर मला तरी सीझन आय वुड से की मी म्हणेन की फ्लॉप तर नाही. वाव जरी नसला तरी फ्लॉप तरी नव्हता. म्हणजे तो पूर्ण एंटरटेनिंग जरी असला, म्हणजे मजा, पण पूर्ण टाइमपास झालेला. म्हणजे मजा पण आली. नंतर लास्टला त्यांनी जो ट्विस्ट आणला, सगळ्या कंटेस्टंटला, लास्ट 5 सीझनच्या कंटेस्टंटला, विनर्सना वगैरे बोलवलं, फायनलिस्टना वगैरे. तर तो किती एंटरटेनिंग होता. म्हणजे तिथे मला असं वाटत होतं मीडिया राउंड नाही झाला, अरे चुकीचं केलं या लोकांनी. पण ते मीडिया राउंड नाही झाला त्याचं काही वाटलं नाही, कारण हे लोक आले तर यांनी त्यांचा एक छाप सोडून गेले. तर ते वेगवेगळे टास्क केले, आणि भरपूर इथे हिंदी सारखं नसल्यामुळे भरपूर टास्क वगैरे झालेले. कॅप्टन्सीसाठी टास्क, उमेदवारीसाठी टास्क, रेशनसाठी टास्क, नॉमिनेशन टास्क, भरपूर टास्क झाले. तर ते एकूण शो पूर्ण मजा आली बघायला. सो पण विनर तन्वी झाली, कॉंग्रॅच्युलेशन. पण बाकी लोकांना तेच सांगायचे की तो म्हणतात ना, हा जिंकायला पाहिजे होता, तो जिंकायला पाहिजे. मे बी तो त्यांचा दिवस नसेल. अनुषीचं सगळ्यांनाच माहिती, स्टार्टिंगपासून काय गेम होता. जरा चांगली खेळली असती तर अनुषी पण जिंकू शकली असती. विशालने जी चुकी केली नसती, तो जो त्यांनी राकेशवरती त्यांनी जे चार्ज केला, तर मे बी तोही जिंकला असता. पण व्हॉट एव्हर इट इज, त्या मुलीने 90 दिवस चांगले खेळले, सगळं तिने केलं. म्हणजे पूर्ण तिचा राग व्यक्त केलाय, तिने रिलेशन दाखवली, काम केलंय. असं नाही की मी काम नाही करणार, मला येत नाही, किंवा झोपूनच राहिली, सकाळी उठून डान्स केलाय असा. आणि एक पण दिवस असा नाही झाला की तन्वी दिसली नाही. कित्येक वेळा दीपाली दिसली नाही, कित्येक वेळा आरबी दिसला नाही, कित्येक वेळा अनुषी दिसली नाही एपिसोडमध्ये. पण तन्वी ऑलवेज शी वॉज देअर, प्रत्येक एपिसोडमध्ये. ती डिझर्विंग होती, आणि तो तिचा दिवस होता, त्यामुळे ती जिंकली. सो कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन तन्वी. सो आता तर आपलं संपलाय बिग बॉस म्हणजे पूर्ण सीझन संपलाय. नेक्स्ट टाइम आपण भेटूया नवीन सीझनमध्ये. आणि ऑल्सो मी हिंदीचं पण केलेलं द 50चं. तर शिवचं मला आवडलं की शिवचं काय होतं आणि तो काय झाला. द 50 तो पण जिंकला. तर ते म्हणतात ना, कधी कधी तुमचा दिवस नसतो. जेव्हा शिवच्या सीझनमध्ये हिंदीमध्ये शिव कुठे जिंकला होता, ऐन मोमेंटला सगळेजण आपण म्हणतो शिव शिव शिव, आणि MC स्टँडला जिंकलं. तेव्हा पण किती वाईट वाटलेलं, तेव्हा पण किती राग आलेला. अरे काय आहे, किती फालतूगी, किती बायस आहे. तर दरवर्षी आपल्याला असं वाटत नाही बिग बॉस बायस घेतात, पण तो त्यांचा शो आहे, त्यांना पाहिजे तसंच ते करत असतात. ते लोक कुठल्या गेम बघतायत, वोटिंग बघतायत, सगळं बघतायत, त्या हिशोबाने ते लोक सिलेक्ट करतात. तर शिवचं पण म्हणतात ना, आज तो त्यांचा दिवस नव्हता, पण द 50 शिवला बघा, त्यात तो तिकीट टू फिनाले तो जिंकला. पण जिंकला होता प्रिन्स, पण प्रिन्सने त्याला तिकीट टू फिनाले दिला, आणि नंतर शेवटी फायनल शिव जिंकला. सो तुम्ही जे पेरलेलं आहे ना, ते उगवतं. तुम्ही चांगलं दिलं, चांगले कर्म केले असतं, तर ते कुठून कुठून फिरून देऊ तुम्हाला, कुठून ना कुठून तरी यश दिसतं. तो दिवस त्याचा नव्हता, पण हा दिवस त्याचा होता. तर सगळ्यांनी तेच पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की तो दिवस नव्हता अनुषीचा, तो दिवस नव्हता विशालचा, इव्हन आरबीचा. तो दिवस होता तन्वीचा, आणि तन्वी जिंकली. सो भेटूया आपण नेक्स्ट सीझनमध्ये. पण काही ना काहीतरी मी नवीनच चॅनल चालू केला, पण तुम्ही लोकांनी प्रोत्साहन दिलं, चांगले व्ह्यूज मला येत होते. सो मला तर आवडलं हे भरपूर करायला. तर मी नवीन काहीतरी उपक्रम घेऊन येईन. सो तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. जर जे काय असेल तर मी अपलोड करीन, तर तुम्हाला ते सबस्क्राईब केलं असल्यामुळे तुम्हाला कळून जाईल. सो भेटूया आपण नेक्स्ट सीझनमध्ये, किंवा नवीन काय मी उपक्रम आणते त्याच्यामध्ये. तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. सो थँक्यू व्हेरी मच.